अखिल महाराष्ट्रातील संपूर्ण पत्रकारांना, वृत्तपत्र विक्रेत्यांना व केबल ऑपरेटर्स तसेच केबलशी संबंधित कार्य करणाऱ्या व्यक्तींना एकत्र करून पत्रकारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अविरतपणे लढा देण्याचे कार्य पॉवर ऑफ मीडिया गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने करते आहे। पॉवर ऑफ मीडिया ही महाराष्ट्रातील हळूहळू देशव्यापी होऊ पाहत असलेली पहिली संघटना आहे। या संघटनेची जिल्हास्तरीय बैठक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती। पत्रकारांना प्रशासनाकडून होत असलेला त्रास आणि अनेक ठिकाणी पत्रकारांवर दाखल होत असलेले गुन्हे या अनुषंगाने अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम अशा 5 जिल्ह्यांची अमरावती विभागीय पत्रकार हल्ला व इतर प्रकरणे कृती समिती याची स्थापना सुद्धा यावेळी करण्यात आली। या कृती समितीचे अध्यक्ष म्हणून अमरावती येथील प्रख्यात व्यक्तिमत्व असलेले प्रवीण हरमकर यांची एकमताने अविरोध निवड करण्यात आली। शिवाय अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या 5ही जिल्ह्यांकरिता पॉवर ऑफ मीडियाची एक वेगळी विभागीय कार्यकारिणी तयार करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने या विभागीय कार्यकारिणीचे अध्यक्ष म्हणून अविरत वृत्तपत्र सेवा क्षेत्रामध्ये आपली अमिट छाप टाकणारे नांदगाव खंडेश्वर येथील प्रख्यात व्यक्तिमत्व उत्तम ब्राह्मणवाडे यांची नियुक्ती करण्यात आली। पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजड यांचे सूचनेवरून पॉवर ऑफ मीडियाचे संस्थापक कार्यकारिणीचे सचिव अनिल कदम, उपाध्यक्ष महादेव चव्हाण यांच्या अनुमोदनाने पॉवर ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर यांनी ही नियुक्ती केलेली आहे। याच अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवरती या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। मुख्यत्वे करून पत्रकार कल्याण निधी व गेल्या अनेक महिन्यांमध्ये पत्रकारांना प्रशासनाकडून होत असलेला त्रास आणि त्यांच्यावरती दाखल होणारे गुन्हे, प्रशासनाच्या विरोधामध्ये लिहिल्या जाणाऱ्या बातम्या यावरती सुद्धा विचार विनिमय करण्यात आला। पॉवर ऑफ मीडियाच्या या बैठकीला अमरावती जिल्ह्यातील 14ही तालुक्यातील तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष व जिल्हा सदस्य आणि पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली होती। सोशल डिस्टन्सिंगचे कडक आणि काटेकोर पालन या बैठकीचे वेळी करण्यात आले हे विशेष। भातकुली, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, परतवाडा, मोर्शी, वरुड, धारणी, चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार अशा 14ही तालुक्यांमधील पत्रकार यावेळी उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।